नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपल्याला हा जो बॉक्स बांधकाम योजनेच्या पेटीमध्ये जो मिळालेला आहे, त्यामध्ये आपण त्या दिवशी आपण पाहिलं की यामध्ये एक वॉटर फिल्टर आहे, ज्याला त्या वॉटर फिल्टरला कॅन्डल फिल्टरसुद्धा म्हणतात, कारण त्यामध्ये दोन छोट्या छोट्या खडूसारख्या कॅन्डल मिळतात, त्यामुळे या वॉटर फिल्टरला कॅन्डल फिल्टरसुद्धा म्हणतात. तर हा फिल्टर कशाप्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतो आणि त्या फिल्टरमधले जे पाण्याची गुणवत्ता आहे ती कोणत्या प्रकारची आहे हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर इथं बघू शकता आपल्याला दोन प्रकारची ही भांडी आपल्याला भेटतात वॉटर फिल्टरमध्ये. या व्यतिरिक्त अजून काही नाही. तर या बॉक्सला मी साईडला ठेवतो. तर इथं तुम्ही बघू शकता दोन होलसुद्धा दिलेले आहेत यामध्ये, आणि या टाकीला इथे एक छोटासा होल आहे जे की नळ लावण्यासाठीचा होल आहे, आणि एक नळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिला गेला आहे. तर आपण पाहूया कशा प्रकारे याची जोडणी करायची. तर अशा प्रकारे या खडू जो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय, पाहू शकता, ज्याला कॅन्डल फिल्टरसुद्धा म्हणतात. तर इथं पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा नळ मिळतोय, आणि हा नळ जॉईन करण्यासाठी तर आणि एक छोटूसा हा असा रब्बर मिळतो, जेणेकरून वॉटर लिकेज होऊ नये म्हणून. तो रब्बर आपल्याला या दोघांच्या मध्ये इथं लावायचा आहे आतल्या साईडने. तर अशा प्रकारे तुम्ही इथून लावू शकता, आणि इथं मी रब्बरसुद्धा लावत आहे. हा तर अशा प्रकारे नळाची जोडणी आपण केलेली आहे. बघू शकता इथं मी हा रब्बरसुद्धा लावलेला आहे. आता आपण कॅन्डलची जोडणी करूया, जे की या दोन होलांमध्ये आपल्याला लावायचे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ओपन करायचं आहे. ओपन करून सेम रब्बर आपल्याला हे तीन असे रब्बर भेटतात, ज्यामध्ये इथं एक आपल्याला हा रब्बर लावायचा आहे. तर बघू शकता कशा प्रकारे दोन होलांमध्ये मी व्यवस्थित फिटिंग केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फिल्टर सेटअप करायचा आहे, आणि हे व्यवस्थित या डब्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे काही झाकण भेटतं, हे अजून मी टाईट केलेलं नाही. हे अशा प्रकारे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हा झाला आपला वॉटर फिल्टर तयार. तर यामध्ये मी 2-3 वेळा पाणी भरून एकदा क्लीन करून घेतो. मग या पाण्याची तुम्हाला गुणवत्ता टेस्ट करून दाखवतो की कशा प्रकारचं गुणवत्तेचं पाणी आपल्याला या वॉटर फिल्टरमधून भेटतं आहे. आता या फिल्टरमध्ये आपण वरती पाणी फिलअप केलेलं आहे, आणि तुम्ही इथं बघू शकता हार्डली 2 मिनटं झालेत मी पाणी फिलअप केलं आहे. आणि इथं कशा हळूहळू बघा इथं लिकेज होतं आहे, इकडून एक होतं आहे आणि त्या साईडनं एक लिकेज होतं आहे. तर अशा प्रकारच्या क्वालिटीचा आपल्याला हे आत वस्तू आपल्याला भेटताना दिसत आहे. असे दोन प्रकारचे लिकेज यामध्ये आपल्याला इथं दिसत आहे. पण पाणी फिल्टरेशन सध्या होतं आहे. आपल्याला फक्त पाण्याची फिल्टर
कोणत्या गुणवत्तेचं होते हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. त्यामध्ये पाण्याचा जो ॲक्च्युअल TDS किती होता आणि फिल्टरेशन झाल्यानंतर TDS किती आहे याचं मेजरमेंट तुम्हाला मी करून दाखवतो. तर आपल्याला आता एक अर्धा तास तर जाईलच वॉटर फिल्टरेशनसाठी. एक अर्ध्या तासानंतर आपण फिल्टरकडे एकदा येऊया आणि पुन्हा चेक करून पाहूया. 1 eternity later. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता रात्रीचे 11:30 होत आलेत आणि आपण या फिल्टरमध्ये संध्याकाळी 5 वाजता आपण यामध्ये पाणी ओतलं होतं आणि आत्ता 11:30 होत आहेत. पाहूया किती पाणी फिल्टरेशन झालं आहे आणि कशा प्रकारे झालं आहे. सध्या ते पाणी फिल्टरेशन एक थोडं लो क्वालिटीचंच आहे कारण आपण फर्स्ट टाईमच हे करतो आहे फिल्टर. याला अजून सेकंड किंवा थर्ड टाईम आपल्याला फिल्टर करून मग ते यूज करावं लागेल. पाहू शकता पाण्याची आपण इथपर्यंत भरले होतं ते आता सध्या एवढं झालेलं आहे फिल्टर. एवढी पातळी आपली कमी झालेली आहे. तुम्ही पाण्याची क्वालिटी कशा प्रकारे ती बघू शकता. जास्त करून कॅन्डलची जी माती ती सगळी यामध्ये उतरली आहे कारण हे फर्स्ट फिल्टरेशन आहे म्हणून. आपण या 2-3 वेळा फिल्टर करू. आता मी यातलं पाणी चेंज करतो आणि उद्या सकाळपर्यंत 1 सेकंड फिल्टरेशन होईल. तुम्हाला डायरेक्ट उद्या दुपारी थर्ड फिल्टरेशनचं TDS आणि pH लेवल चेक करून दाखवतो. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओत. The next day. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस. काल आपण रात्री 11:30 वाजता यातलं पाणी चेंज केलं होतं आणि सकाळी 10:30 वाजता आपण त्यातलं पाणी काढून परत नवीन भरलं आहे. त्यावेळी रात्री 11:30ला भरलं होतं तेव्हा आपण फुल फिल्टर केला होता. त्या दरम्यान फक्त अर्धा फिल्टरेशन झालं आणि अर्धा बाकी होता आणि सकाळी 10:30 नंतर ते आता संध्याकाळचे 4 वाजता आहेत. तर आत्ता पाहूया आपण. सकाळी पण मी फुल केला होता. आत्ता आज जाऊन थोडा अजून जास्त आहे, फुल लेवलपर्यंत केला होता. फक्त थोडंसं फिल्टरेशन झालेलं आहे आणि 4 वाजता आहेत आत्ता. तर आपलं थर्ड फिल्टरसुद्धा आपला पूर्ण कंप्लीट होत आलं आहे. आपल्याला बऱ्यापैकी खाली पाणी भेटलं असेल, आपण ते पण सुद्धा दाखवू. पाहू शकता की आपल्याला नळाच्या लेवलपर्यंत आपल्याला पाणी भेटलेलं आहे. नमस्कार. तर आता आपण जे पाणी आपलं थर्ड फिल्टरेशन झालेलं आहे या फिल्टरमधलं, तर त्याची आता आपण गुणवत्ता टेस्ट करूया. हे असे मी काही 3 ग्लास बनवलेत. जसं की आता तुम्ही यावर पाहू शकता टॅप वॉटर म्हणून लिहिलेलं आहे मी, जे की आपलं ग्रामपंचायतकडून नळाचं जे पाणी येतं ते हे पाणी आहे. अशा प्रकारचं अजून एक हे ग्लास आहे जे मी सध्या जो प्युरेट कंपनीचा वॉटर फिल्टर वापरतो आहे त्या फिल्टरचं मी पाणी याच्यामध्ये भरतो. म्हणजे कसं एक एक आपण ग्लासावर नाव देऊन आपण हे करतो आहे, म्हणजे आपल्या बी लक्षात राहील. एक सेम साईजमध्ये आपण पाणी घेतो आहे. प्युरेट कंपनीच्या वॉटर फिल्टरचं पाणी आणि बांधकाम योजनेमधून भेटलेल्या फिल्टरचं पाणी, जे की आपण आता यातून घेतो आहे. तिन्ही वॉटर आपण यामध्ये घेतले. हे आपलं टॅप वॉटर आहे, हे आपलं प्युरेट कंपनीच्या वॉटर फिल्टरचं पाणी आणि हे बांधकाम योजनेच्या फिल्टरचं पाणी. पहिलं आपण पाहूया TDS मीटरमध्ये आपला TDS किती येतो आहे पाण्याचा, ज्यातून म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स असं सुद्धा म्हटलं जातं. आपण TDS मीटरमधून TDS पाहूया. मी आता TDS मीटर ऑन केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता यामध्ये काही रीडिंग नाही, 0 रिडिंग आहे. सर्वात पहिलं आपण पाहूया
टॅप वॉटरमधलं पाण्याचा TDS किती आहे. तर इथं पाहू शकता आपण टॅप वॉटर जे आपलं पंचायतचं वॉटर आहे त्याचा TDS 384 आलेला आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल तर मी याचा एक फोटो तुम्हाला दाखवतो साईडला. 384 म्हणून TDS आपला TDSची लेवल यामध्ये आलेली आहे. आत्ता आपण पाहूया प्युरेट कंपनीचा जो वॉटर फिल्टर आहे त्या पाण्याची TDS लेवल किती आहे. प्युरेट कंपनीचा जो वॉटर फिल्टर आहे त्या पाण्याची तुम्ही TDS लेवल पाहू शकता. अगदी 25 लेवलला आलेली आहे, जे की पिण्याच्या पाण्यायोग्य आहे. आता आपण पाहूया बांधकाम योजनेमध्ये मिळालेल्या वॉटर फिल्टरच्या पाण्याच्या TDSची पातळी आपण किती पाहू. तर इथं आपण पाहतोय बांधकाम योजनेमधल्या वॉटर फिल्टरमधून आपलं जे टॅप वॉटर होतं, जे आपण हे टॅप वॉटर आपण यामध्ये जे फिलअप केलं त्याची TDS लेवल होती 384. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जे वॉटर फिल्टर आपलं फिल्टरेशन करून आपले जे वॉटर दिले त्या पाण्याची लेवल 357 आपल्याला यामध्ये दिसत आहे, जे की फक्त थोड्या पर्सेंटने आपल्याला कमी करून दिलेले आहे. आता आपण पाहूया पाण्याची pH लेवल, म्हणजे पाणी पिण्यासारखं किती योग्य आहे, ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे, ते कोणत्या प्रकारचं आपल्याला पाणी यातून भेटतं आहे ते आपण पाहू. माझ्याकडे हा pH लेवलचा स्केल आहे, जे की एक लिक्विड असतं. ते लिक्विड आपल्याला या पाण्यामध्ये आपल्याला 3-4 थेंब टाकायचे राहतात. तुम्ही इथं पाहू शकता ॲसिडिक वॉटर, म्हणजे जर ॲसिडिक वॉटर आपण याचे 4 थेंब जर आपण या पाण्यामध्ये टाकले आणि जर त्याचा कलर रेड, थोडासा ऑरेंज किंवा येल्लो शेड असा जर आला तर ते समजायचं ॲसिडिक वॉटर आहे. जर त्याचा कलर ग्रीन, थोडासा ब्लू, डार्क ब्लू किंवा जास्त ब्लू आला तर समजायचं अल्कलाईन वॉटर आहे. याच्यावरून आपल्याला समजतं पाणी अल्कलाईन आहे की ॲसिडिक आहे. चला तर आपण टेस्ट करूया. सुरुवात आपण टॅप वॉटरपासून करू. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर कसा होतोय. प्युरेट कंपनीच्या फिल्टरमध्ये आपण हे पाणी ड्रॉप टाकून पाहूया. आणि बांधकाम योजनेच्या फिल्टरमध्ये आपण हे ड्रॉप टाकून पाहूया. आता एक थोडे 20 मिनटं आपण याची वाट पाहूया, कारण थोडंसं रिॲक्शन व्हायला टाईम लागतो. तर आपण आपले 20 मिनटं आपले पूर्ण झालेत. तर आपण इथं बघू शकता एक 7.5 ते 8च्या दरम्यानचं लेवल आपल्याला टॅप वॉटरमध्ये आपल्याला दिसते, जे की थोडंसं पिण्यायोग्य आहे, पण त्याचा TDS जरा जास्त आहे. हे आपला वॉटर फिल्टर आहे प्युरेट कंपनीचा, त्याची एकदम बघा 7वर मॅच होते. 7च्या लेवल म्हणजे न्यूट्रल वॉटर आहे, म्हणजे ना ॲसिडिक आहे ना अल्कलाईन आहे. तर त्याची लेवल आपण पाहू शकतो. आणि हे जे बांधकाम योजनेचा जो फिल्टर आहे त्याची लेवल आपल्याला एक 9च्या दरम्यान बघायला भेटते, जे की अल्कलाईन वॉटर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं हे आपल्याला आउटपुट आपल्याला या पाण्याचा भेटलेला आहे. हे पाणी थोडंसं पिण्यायोग्य आहे, हे थोडं न्यूट्रल आहे, कारण याचे फिल्टर आता सध्या जुने झालेत, त्यामुळे हे याचं रिझल्ट आपल्याला न्यूट्रलमध्ये आला आहे. आणि हा जो आपला बांधकाम योजनेचा जो फिल्टर भेटलेला आहे त्याचं पाणी आपल्याला अल्कलाईनमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे.
जे की पिण्यासाठी अतिरिक्त योग्यरित्या पाणी आहे. फक्त TDS जर अजून कमी झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं. याचेसुद्धा कॅन्डल दर 3 महिन्याला आपल्याला बदलावे लागतात. जर तुम्ही हा फिल्टर वापरत असाल आणि तुम्हाला जर याचे कॅन्डल बदलायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली लिंक देतो आहे. त्या लिंकवरून तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच जर नवनवीन व्हिडिओ हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.